राम राम मंडळी. कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. अगदी तंतोतंत खरं आहे ही गोष्ट. पण काय होतं, तुम्हाला आतली गोष्ट सांगतो. ह्या दुनियातलं सगळ्यात मोठं सत्य काय माहिती आहे का? सत्य, एखाद्या माणसाला अग्नी देत असताना त्या अग्नीला जेवढी लोक उपस्थित राहतात त्यांच्या तिथून वैराग्याची भावना असते. ह्याला जीवन किती नश्वर आहे, माणसाचं काय खरं नाही, गडीचा खेळ आहे, दुनियादारी, लाखलपडी. पण जसं एकदा ती स्मशानभूमी सोडून माणूस परत बाहेर जातो, त्या स्मशानभूमीच्या लांब जातो, प्रपंच, पोरं, पैसा, बावकी, बांधच करतो, आता लगेच चालू. ह्याच्यासारखं दुसरं सत्य नाही. हा, पटलं तर घ्या, द्यायशी सोडून. आजची जी घटना आहे, बाप किती गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, एक पोरग जर वाईट वळणाला गेलं तर त्याला खेचण्याची, त्याला आपुलकीने जवळ घेऊन समजून सांगण्याची ताकद फक्त बापात असते. ज्याला बाप नाही ना, त्याने सर्वस्व गमावलं. त्याच्याकडे किती कोटीची प्रॉपर्टी आहे, तो काय 200 वर्ष जगू शकत नाही. हा, आणि आईबापाला त्रास देणाऱ्यांचा कार्यक्रम करत होणारच आहे. त्याला बी किडा आहे, तो त्याचा करट कार्यक्रम करत असतो. हा, पण लोकांना कळत नाही. आता ह्या घटनेमध्ये एक पोरगा वडील वारल्यामुळं त्याचं छत्र, हा, आणि कसं काय कायचं तुम्हाला खरं सांगू का, सालं नशीबच लय दलिंदर असतं. तुम्हाला खरं सांगतो, त्यांनी किती बी करायचं, चांगलं करायचं, त्याचं वांगलंच होणार, वाटलंच होणार. त्याचं ग्रहमानच इतकं बेकार की सरळ होतच नाही. हो, काय त्याला कर्ज होणार, त्याच्या पाठीवर माणसं चांगली नाही, लहानपणापासूनच त्रास एखाद्याला. तशातला जे एक भरत लांडेची स्टोरी आज आपल्याला पाहिजे. बीड म्हणलं वेगळी ओळख सांगायची गरज नाही. हा, लय कुठानं झालाय, पण चालायचं, होऊ द्या. आता लोक अजून बी ते धनंजय मुंडे, ते वाल्मिक कराड, त्याचे 5000 गुंड, हेच बघत यात, बूड बघत नाही आज. हा, ह्या सगळ्यांना आश्रय देणारा आश्रयदाता कोण आहे, कोण ताकद देतोय, तो कोण गप बसतोय, ही बघत नाहीत. ही त्याच्याहून खेदाची गोष्ट आहे. लोकच हुशार व्हायनात, काय करा आपण तरी. आश्रयदात्या बुडावर गाववाला, हा, बुडाव गाववाला म्हणजे मारू नका त्याला, ती पोलिसाच्या घराट्यात फिरतं, पण त्याला मतदान करू नका, त्याची ताकद कमी करा, तेव्हा ही संपल सगळं. नाही तर शाळेत गेलेली पोरगी आपली व्यवस्थित सुखरूप घरी येईन का नाही याची काळजी लागणार, याची म्हणजे गॅरंटी नाही. हा पुढचा काळी ध्यानात ठेवा. भरत लांडे पोरगा एक नंबर, आणि तालुका आहे माजलगाव, आणि गावाचं नाव आहे बिंद्रूड. आता लहानपणी यात नशीब थोडं दलिंदर कसं म्हणायचं, ह्याला जन्म दिल्यावर 3 वर्षांनी त्याची आई वारली. काही कॅन्सर स्वरूपाचा आजार होता, पिशवीचा. स्त्रियांना असलं वाकडं तिकडं रोग लय, तुम्हाला सांगतो, लय ते अवघड आहे. ते स्त्री जन्मच वाईट, असं मला बऱ्याच महिला सुद्धा म्हणतात, लय वाईट जन्म मामा म्हणतात. तिने सगळं फक्त सहनच करायचं, असा विषय. समाजाने ते तीच अपेक्षा ठेवायची, सहन कर बाई, आम्ही आहेच, डुकरावाने होणार आहे सगळीकडे गावात. ह्या भरत लांडे ह्याची आई वारल्यानंतर बाप काय आता राहणार आहे का, तुम्हाला सांगतो. बाप कोण राहत असतं कोणासाठी, कोणा जे आपापलं सुख बघतो. म्हणलं अजून न वाटे, अभि तो मै जवान हूँ, दुसरी आणतो, लगेच दुसरी केली. पण ती बाई चांगली लागली. चांगली कशावरून म्हणायचं, नवराही सांभाळला, प्रपंचही सांभाळला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती सावत्र मुलगा जरी होता, तिची 2 मुलं झाली, पण सावत्र मुलाला तिने अजिबात, म्हणजे अशी लोक आहेत बघा, सावत्र आई बऱ्याच वेळा उजवं डावं करीत, म्हणजे हाड्याचं कालवण असेल तर स्वतःच्या पोराला अंडे वाढायचे, दुसऱ्या सावत्र जी पोरग आहे त्याला फक्त रस्सा, कमी पडला तर पाणी ओतून, अशा प्रकार त्यात सगळं आलं. पण ही सावत्राई ते पोराला बी जीव लावायची, यांना जीव लावायची. बाईच चांगली, संस्कार चांगलं, बीज चांगलं. ह्या घटनेमध्ये त्या पोरगा थोडा मोठा झाला, 20-21, तरणा बांड पोऱ्या, शेरडं राखायचा, गुरं राखायचा, शिक्षण घ्यायचा, सगळं ते चालू होतं. आवड त्याला, वाचन होतं, पण निसर्गाची साथ नव्हती. ती कापसाचं पीक संपलं की
शेतीत 4-5 महिने पाण्याचा हे नाही आणि जगायपुरतं मिळायचं, थोडं कर्ज बी. म्हणला नाही नाही इथं थांबून काय उपयोग नाही. म्हणला आपण पुणे मुंबई अशा विकसित सिटीमध्ये गेलं पाहिजे. तर MIDC आहे, MIDCमध्ये मध्ये नोकरी लागन आणि नोकरी लागली की मग त्यांनी मला नोकरी लागण्यासाठी काय असं ITI करून उपयोग नाही, थोडी चांगल्या प्रकारची नोकरी म्हणल्यावर त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. तिथं अभियांत्रिकी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं, तिथून तो ग्रॅज्युएट झाला. म्हणला आता मी काहीतरी व्यवस्थित, लय नाही आपल्या अपेक्षा 25-30 हजार मिळलं तरी डोक्यावर पाणी गेलं. म्हणला तेवढ्यात त्याचे वडील गेले. आता त्यात छत्र हरपलं. आई हीच वडील. आता आईला म्हणला सावत्र राहिला. म्हणला मी जातो, तू काळजी करू नको. ती म्हणली ह्या शेतीला बाई हुशार होती. ती म्हणली ह्या शेतीला पूरक धंदा पाहिजे, नुसते शेतीवर पोट भरत नाही. आणि तुम्हाला मी सांगतो शेतीला पूरक धंदा पाहिजे. शेतीला पूरक धंदा म्हणजे लगेच गाया डोक्यात आणू नका. दुधाचा गायाच्या आणि त्यात काही रामणार राहिलेले लोकांचं गुडगं उघळून गेलं पार, पण त्यांना कधी पत्र्याचं पाडून स्लॅबचं घर नाही उभा करता आलं. हा लय खात्यात. हा खाणाराची सुरुवात तो बुस्यावाला पिंडीवाला खाणार. चारा विकत म्हणलं होतं शेणसुद्धा राहत नाही तुम्हाला खरं सांगतो. हा दुधाला किमान 40 रुपये दर पाहिजे. घेणारे घेतात ना 50 रुपयांनी, पण मधली जी चेन आहे ना हे वर येऊन देणार शेतकऱ्याला. आणि शक्यता सोडून द्या, तुम्ही येऊ शकत नाही. हे सरकार ते नेता नामका तामका सगळी कुत्री एकसारखी तुम्हाला सांगतो, सगळ्या पक्षाची. कुणी सगळ्याच आता गेले 5 वर्षात अशी होती की सगळे सत्ता होती. दिलं का कुणी वाढून? हां ते अनुदान कधी आहे कधी, अनुदानाची गरजच नाही. फिक्स रेट 40 करून टाका. ध्यानात ठेवा, स्वातंत्र्य मिळल्यापासून जेवढे इंग्रज काही चांगले होते तेवढे आपल्या अवलादी चांगल्या नाहीत. हां आपलं म्हणून बोकांडी बसलं, बेकार काम झालं. हां परत कुणी मंथनी परत येईल आणि ती येतातच, सगळीच येतात. ती एकटं येत नाही, सगळीच येतात. आणि करेक्ट कार्यक्रम करतात शेतकऱ्याचा. त्याच्यामुळं शेतीपूरक व्यवसाय निवडताना आता जाऊ द्या विषयाला तोंड फुटलं तुम्हाला ना, ती एपिसोड लांबला तरी चालन, स्टोरी तिकडं बसाडतात. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, शेतकऱ्यांनी भविष्याच्या काळात आता आमच्यासारखे तर काय लवकर जाणार आहेत तोंड असून, पण सांगितलेलं देण्यात ठेवा. टाटाने एखादी सुई बनवली, अंबानीने एखादं प्रॉडक्ट बनवलं, तरी तो म्हणतो ही सुई 5 रुपये किंमतीची MRP. कशी होती? तिचं 2 रुपये प्रोडक्शन कॉस्ट आहे, म्हणजे ती उत्पादित होण्याचा खर्च 2 रुपये, ट्रान्सपोर्ट 4 रुपयाला तो डीलरला, ते स्टॉकिस्टला, डीलरला, ते मेन डीलर, सब डीलर, तिथून मग दुकानदार, असे ती सगळ्याचा नफा पकडून 3 रुपयापर्यंत 3.5 रुपयापर्यंत जातो. आणि जे मी विकतो त्याला 1 रुपया ठेवतात. आता ती 2 रुपयाची सुई 4 रुपयाला खरेदी करतो शेतकरी किंवा सर्वसामान्य ग्राहक तुम्ही आम्ही, पण त्यांना अधिकार दिला आहे. बघा 4 रुपये याची किंमत आहे, 4ला घ्या. 3ला देते ना का? नाही. 2ला अजिबात नाही. 4 रुपये मी 4 रुपये. बरोबर लक्षात आलं का? शेतकरी एकमेव अशी गोष्ट आहे की जी काय पिकवीन त्याला त्याची किंमत ठरवायचा अधिकार काढून घेतला आहे. ही सिस्टीम बदलत नाही ना तोपर्यंत शेतकरी वर येऊ शकत नाही. हां त्यांनी आता 80 रुपयांनी घेतात तूर, 70नी 80नी, माल बघून आवक बघून दुनियादारी. ही 200 रुपये किलो तूर डाळी कित्यात, 180नी विकतात. एवढा खर्च आहे काय बरडायला मला सांगा. मला तर कधी कधी असं वाटतं की 10 पोतीची एखाद्याकडे तूर येणार. शेतकऱ्याच्या पोरांनी काय करायचं, सगळ्या मशनरी शक्यतो गुजरातला मिळतात. लक्षात ठेवा, गुजरात सर्चिंग करायचं, गुजरातमधून मोठमोठ्या मशनरी, तिथून एक डाळ तयार करायची मशीन आणायची, ती बसवायची घरी. ती बारीक, लय पैसे लागत नाहीत. ध्यान ठेव, सगळा हिशोब लाखाच्या आतला आहे. लाख नसते तुझ्याकडं तर शेळ्या मेंढऱ्या घे, शेळ्या पाळ, शेळ्या बोकडे ही कन मग मशीन आण. हा ती डाळ करायची आणि डाळ ही सिटीत जाऊन किलोवर विकायची. दुकानात 150 रुपये ना, 120 रुपयाची एका. विदाऊट पॉलिश डाळीला लेमत होई, पॉलिशमध्ये काय नाही. लोक गिडी आहेत. हा लय ऑर्गॅनिक लोक वळायला लागल्यात सिटीतले. आता पैसाच पैसा केलं पाहिजे फक्त. हां आज तुम्हाला सांगा शेतकऱ्याला आहे तो निष्ठा शेतीपूरक व्यवसाय का अजून एका गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, ती म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी किमान 2 गुंठे गांजा उत्पादित करायला मागणी केली पाहिजे. आता म्हणते ना गांजा आणि ती एवढा कायदा सगळं बरोबर आहे तुमचं. मागणीच आपल्याला सरकार आपलं अनलिगल काहीच करायचं नाही, सरकारला मागणी करायची. 2 गुंठे. आणि गांजा काय फक्त वड्यासाठी वापरतात, व्यसनासाठी वापरतात का? अजिबात नाही.
मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये आणि राजस्थान ह्या 3 जिल्ह्यात असे काही तालुके आहेत, त्या ठिकाणी सरकार रेकॉर्डनुसार त्यांना गांजा उत्पादित करायला परवानगी देतं आणि त्याचा वापर आपण मेडिकल जे म्हणतो आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये पेशंटला बुल देणे किंवा ह्याच्यात म्हणजे औषधासाठी सुद्धा वापर होतो आहे. मग आमच्याकडूनच घ्या ना तुम्ही, महाराष्ट्र का मागं आहे? हे हितालच्या प्रशासनाची जबाबदारी येते, फडणवीसची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून. दे ना तुम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी द्या. आणि कुठून सुरुवात करा हे पण सांगतो. पश्चिम महाराष्ट्र आवश्यकता नाही. पश्चिम महाराष्ट्रात आता पश्चिम महाराष्ट्र सातारा बी येतो. आता मानखाटावसारखे तालुके आहेत, दुष्काळग्रस्त आहेत, शेतकरी पोरं विस्थापित होतात. द्या ना तिथं चान्स द्या ना. जिथं जास्त आत्महत्या होतात विदर्भात, मराठवाड्यात जे जे स्पॉट आहेत जिथं शेतीला हे करण्याची फक्त उमेद पाहिजे. व यांच्या डोक्यात एक यांचा बुद्धी घाला ती कोणाचे किती फोडू कसा फोडू. हॅलो दिल्लीकर, हे अमक्याला तर नोटीस 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 पुढचं मी बघतो. हे असले उद्योग याच्या डोक्यात. जे विरोधी पक्ष बी कुमकुवत झालेला आहे. त्यांच्या डोक्यात, विरोधी पक्षाच्या डोक्यात महानगरपालिका अजून कोणी हात नाही ठेवला, हिला कशी सांभाळू, एवढ्या 1000 कोटीचं उत्पन्न असणारी महानगरपालिका कशी करू, ह्यांच्या डोक्यात. काही तर पतंग दोरी तुटल्यासारखे जसे असे तसे काही पक्ष आहेत. लय अवघड आहे महाराष्ट्राचं. एक शेतकऱ्याच्या हिताचं जेव्हा सरकार येईल ना तेव्हाच कार्यक्रम सुरू लागणार. अंजली दमाने यांच्याकडून भविष्यात अपेक्षा आहेत की ती बाई काहीतरी ह्या राज्यासाठी करू शकते. बाकी तर मला काय, आता बच्चू कडू सारखी माणसं आहेत, चांगली माणसं आहेत तुम्हाला सांगतो. अजूनही काही आमदार असे आहेत आता काही, पण काहींचं काही चलत नाही. ते म्हणतात का भाळच फाटले, कुठं कुठं शिव शालर मामा. आता काही ती बरं आहे. त्याच्यामुळं चांगली माणसं, शेतकऱ्याच्या हिताची माणसं, नोकरदाराच्या कष्टकरी माणसाच्या हिताची माणसं जर आली ना तरच फरक पडणार आहे. नाही तर काय खरं नाही. तुम्हाला आंधळ दळते, कुत्रपीठ खाते. जाऊ नंबर आता तुम्ही आता लय लांबाचा विषय झाला. हा जो भरत लांडे आईला म्हणला मी जातो सिटीत जातो, काहीतरी 4 पैसे कमावतो, आपल्या शेतीला बांधलं होती. 4.5 एकर जमीन होती बागायती. तर आई हुशार होते, म्हणले जा माझं मी कसं बघन, थोडंफार 1000-2000 रुपये पाठवीत जा भाऊ म्हणजे पोरांसाठी. म्हणला काळजी करू नको. पोरगा आला शहरात आला पिंपरी चिंचवड, पुण्यालगतचं शहर पिंपरी चिंचवड, त्या ठिकाणी आला. पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर त्याला पहिल्या सगळ्यात, आता कंपन्या आहेत, काम कुठेही मिळतं तुम्हाला सांगतो. 500 रुपये रोज, 15,000 महिना, तर कुणी आहे त्यांना एक सिक्युरिटीवाल्याला याला त्याला लई. पण मुंबई असू पुणे असू, राहणं खाणं महत्त्वाचं आहे ध्यानात ठेवा. ज्याची राहण्याची सोय नाही किंवा खाण्याची सोय नाही त्याचा कार्यक्रम अवघड आहे. बाहेरचं खाण्यात मजा नाही. बाहेरचं खाण्यात 5-5, 6-6 हजार रुपये मिळणं तेवढा तर पगार नसतो महाराज. निम्मा पगार जर खाण्यावर गेला तर मग ती कमानात काय अर्थ आहे. पण तेच जर त्यांनी हाताने बनवायला येत असलं ना, स्वतःची भाजी भाकरी, तर एकच नंबर. ज्याला पैसे कमावतो कसाही कमावतो. व्यसनापासून गेमपासून लांब राहून. या ठिकाणी तो आला, त्यांनी बघायला सुरुवात केली. रूम बघायला सुरुवात केली. रूम मिळाली. रूम मालकिनीचं नाव आहे रेखा. आता ही जी रेखाबाई आहे, रेखा बाकरे, आणि तिची पोरगी आहे 17 वर्षाची. आता कसं आहे, जुगाडा जुनी चालून आलेलं आहे. याला म्हणलं पोरगी चांगली आहे, तिखणी पण आहे. आता हे पोरगा 22-23चा, पण आपल्याला आपलं काम आणि आपण ह्या भानगडीत पडायचं नाही. देणं घेणं भाडं ठरलं. रेखाबाई द्यायची होती जरा पोटात जास्त कमी झालेली, सुटलेली. आता 40च्या पुढं बाई तसंच होतं. पण म्हणलं सगळंच चांगलं आहे. आणि म्हणला तुम्ही रूम तर देणार, त्याचं एवढं पैसे तुम्ही मानताय, ठीक आहे. जेवण पण तुम्ही त्या जेवणाची त्यात ॲड करून घ्या ना. चालतं आहे म्हणले. मग हायने सुरुवातीला लागली 18,000 रुपये महिन्याची नोकरी. लागला कामाला जायला, जेवायचं झोपायचं बघायला लागलं सगळं. आता विषय असा आहे की तो सुरुवातीला, आता गावाकडची पोरं शक्यतो अशीच असतात, दुरीत चालतात, लय लोक लावित नाही. कारण सिटीत ॲडजस्ट होणं, त्यांची माणसं सिटीत थोडीशी कमी असते कशाची, माणुसकीची. हे लक्षात घ्या, ही वस्तू तिथे पडू द्या. कधी कधी वार झाले एखाद्या मुली तर कुणी अडवित नाही. गावाकडचा पोर असली ना, ती नात खोळीत, ती लगेच उडी टाकणार. झटात गेली अंगणगाडीमध्ये याचा कार्यक्रम करतो. आमच्या गावातल्या पोरलं वार करतो का, हे करतो काय, पोरले अडसार गावाकडची, त्यांनी लगेच मध्ये पडली असते. म्हणजे माणुसकी थोडी पोरांच्याकडं जास्त आहे. त्याच पोरांना दाबले. त्यांना पोरगी देण्यात कोण, त्यांना नोकरी द्यायना कोण, टेन्शनमध्येच पोरं.
आता विषय असा आहे की तिथं ते चांगल्या स्वरूपाचा मुलगा येईल, त्याला महिन्याभरात कळलं मुलगा चांगलाच आहे, कोरा खट आहे, ह्यो काय ह्याची नजर चांगली आहे, सगळं चांगलं आहे. बरं आणि कसं असतं, एकदा परिचय वाढला की जेवायला आता ह्याला विचारावं लागेल ना की जेवाय काय केलं आहे, जेवाय झालं आहे, चला अमकं तमकं, म्हणजे एकत्र राहायचं म्हणलं चर्चा होतीच. त्याच्यातून एकमेकाचा स्वभाव कळतो, एकमेकाची मनं कळतात. आणि हे सगळं चालू असताना म्हणलं किती पगार आहे काय, म्हणजे 18,000 आहे. आता ही रेखा भाकरेचं थोडं कॉन्टॅक्ट होतं. कसं होतं ते तिची तिला माहिती. म्हणजे माझे आहेत काही कॉन्टॅक्ट, मी तुला पगार वाढवून देते. हा म्हणला मग तुला भारी काम होईल. तब्बल 28,000 करून टाकला. 18 डायरेक्ट 10,000 वाढले. 28,000 पगार झाले होते. म्हणले पगार भात माझ्याकडे द्या, तुला लागेल तेव्हा मी देत जाईन काय पैसे लागले तर. एकदम त्या रेखा भाकरेने 28,000 रुपये पगार, हा नोकरी बदलली, कमवायला लागलं तर 28,000 तिच्याकडे आणून द्यायचं. 1,000-2,000 ते गावाकडं पाठवायचा. 2,000 वर खर्चाला काय किरकोळ लय झालं, बाकी पैसे तिच्याकडं. याला वाटलं कुठं जात्यात, चांगली आंटी. 1-2 महिने असेच निघून गेले. आता त्या बाईला 22,000-24,000 रुपये महिन्याला मिळत होते. तिची पोरगी आणि ती जाऊन कधीतरी 2 ग्रॅम आणि 1 ग्रॅम सोनं करायला लागले. नाही करून द्या, करून कशी चांगलं आहे, अंगठी केली बघा, असं बरं चांगलं आहे. खरी गेम टाकली बघा दुनिया कशी ह्याच्या. त्यामुळे तुम्हाला सांगतो सावध राहा. तुम्ही आयुष्यात जगताना काय नाही करता आलं ना, तुम्ही फक्त सावध राहा, स्वतःचा जीव वाचवा. ह्या दुनियेत लय विचित्र लोक आहेत, जसं दिसतंच तसं असतं असं अजिबात नाही. रेखा भाकरे ही मनाने आतून अतिशय चतुर आणि हुशार स्त्री होती. ती पैशासाठी काही पण ह्या तत्वाचा पालन करणारी होती. तिने डोकं लावलं, म्हणली मी माझ्या पोरीला, म्हणजे मनातल्या मनात विचार केला, माझ्या पोरीला कुठं बी नवरदेव बघितला काय, माझ्या अपेक्षा काय असणार, व कमावता असावा, घरी घर असावा, आईवडील अजिबात नसावा, दोघाचाच प्रपंच असावा, पोरगा असा पोरीच्या ताटाखालचं मांजर असावा, अशाच अपेक्षा आहेत आजकाल. नाही लगेच घटस्फोट केली, लगेच चालली बोंबलं माहेराला. अशी अवस्था आहे सध्यांच्या बऱ्याच. लग्न होऊन आता बरेच जण लग्न होत नाही म्हणून काळजीत आहेत. लग्न झाल्यानंतर सुद्धा 10 मध्ये 2 व्यवहार तुटत्यात आज, इतकं प्रचंड प्रमाण वाढलं आहे. घरची नाही ती पोरगी मंचीच मालक, आणि तिचा जो मेंदू आहे कॉम्प्युटर, त्याच्यावर जी चिप आहे तिच्या आईची असते, सासूची, जावायच्या. सासू बोले पोलगी आली, वाटलो करून टाकलं यांनी फार. अशी परिस्थिती म्हणजे हां. त्यामुळे म्हणलं बीज बघून घ्या आधी, बीज कसलं आहे, त्याचं प्रोडक्शन कसं आहे. नाही तर हे तुमचा पुरा कुत्रा आल्याशिवाय लागणार नाही आयुष्याला. अशी परिस्थिती सध्या चालू आहे, फार अवघड आहे. इथं त्या रेखाबाईंनी प्लॅनिंग केलं. ती जी मुलगा होता भरत लांडे, त्याला म्हणली, त्याच्यासोबत रडली पडली. आता ती विद्वत होती, त्याचा काही विषय नाही. म्हणजे ते नवरा नव्हता, पोरगीन ती. म्हणजे माझं दुःख मी कोणासंग हलकं करू, असं करू तसं करू, तुझ्यासारखा जावाय मला कुठं शोधून सापडणार नाही. तेव्हा तू ते मायापुरुषी लग्न करशील का, असं तसं. मला आईला विचारावं लागेल, आईला दाखवावं लागेल, असं तसं. बरंच लांडे पण आतून ह्याला आनंदाच्या उकळ्या पाहू, कारण पोरगी दिखणी होती 17-18 वर्षाची. काय माहीत पुरीला सांगितलं का नाही, याच्यावर जरा दोरा टाक, लाईन मार. पुरी ही हसला की पोरगी डबल हसायची, ही तर मारणारच खुश झाला. आता ह्या इथं बघा, तारुण्य जवानीच्या नादात वाहत गेल्यावर काय होतं, लय भयानक प्रकार आहे. त्याने आपापल्या मनाने ठरवायचं. हा की एखादं सुख लय सुफाळपणे समोर येत आहे ना, ती तुमचं असलंच असतं, त्याच्या मागे प्लॅनिंग असू शकतं, ही गोष्ट लक्षात असली पाहिजे. ह्या बाईनी एक दिवस पोरगी मावशीकडे गेली होती, 2 दिवस ती घरी एकटीच असताना रात्रीचं म्हणले मला फार भीती वाटते. 1:30 वाजता रातच्या म्हणले काहीतरी आवाज येतोय, काय आता आवाज, उंदरबिंद्र असतात, गुशी असतात, काय असतं. त्याला घेतली आणि म्हणली तुम्ही इथं झोपा. ते पोराला म्हणली. त्या भरत लांडेच्या कुशीत शिरली. भरत लांडेचा आणि तिचा रंगारंग कार्यक्रम झाला तुम्हाला सांगतो. आता ही पुरुषाचं कसं असतं, नवीन पोरगं तराटा असतं, तेव्हा मला चालून आलं म्हणजे म्हणजे कशाला सोडायचं ना, मग असा विषय असतो ते, तुम्हाला कळत नाही आतलं ते. आता ही कसं आहे, वय वाईट आहे, त्याला दुनियादारीचा अनुभव नव्हता एवढा. ते वाटलं चालतात. आणि आजकालची पोरं बी आहे ना, अशी गेला तर झाटमारी, आला तर झाटमारी, अशी जिंदगी जगत्यात. ती गाडी बघा ना, 18चा टायर 17चा टायर अशी करतात. त्याचं कारण तेच आहे, 17चा आणि 18चा टायर गेजचा कधीही सटकू शकतो. मग पुण्यातलं पिंपरी चिंचवडचं हॉस्पिटल आहे, सुसून बघा,
अपघात विभागामध्ये किती पडतात बघा. ही इथं फटलेलं लाल पांढरं काळं पांढरं रक्त डोकं काही जात्यात म्हणजे जागत्यात बेकार. हां पण ती आयुष्यात परत पळवित नाहीत अशाची गाडी. हां ते असंही पुरी चालल्यातल्या शाळेतल्या त्यांच्या पुढे जायचं आणि अशी वाकडे तिकडी करायची. लय रिस्कमध्ये. तो टायर वेगळा असतो, जाड रुंद टायर असतो त्याला, ते जमतं. हिथं कुठं आहे काय आहे ते बरं आहे. त्या बाईचं आणि त्यांचं अनैतिक संबंध चालू झालं, याला लागले शरीर सुखाची चटक त्या बाईच्या, रेखाबाईच्या. पुरीला त्यांनी डायरेक्ट एक दिवस प्रपोज मारलं. पोरगी म्हणली आय एम ओके, आय एम रेडी. हां ओ कमॉन. ती तुम्हाला कळत नाही इंग्रजी आतलं. तिने कमॉन म्हणल्यावर हे मला आईला असं माझ्यासारखं नशीब आतापर्यंत त्रास झाला. मला आई गेली बाप गेला सावत्राय आहे, पण असं नशीब कोणाचं नाही मानला जगात. सगळ्यात सुखी प्राणी फक्त मीचे मानला. 100 ग्रॅम बरोबर डायरेक्ट 50 ग्रॅम फ्री. हां लय खुश झालं ती मारणाचं. इतकं चेकाळलं त्याला माहीत नव्हतं ह्या चेकाळण्याच्या पाठीमागं कुठंतरी नियती आहे. ह्या चेकाळण्याच्या पाठीमागं तू जे करतोय हे चुकीचं करतोय आणि त्याचा अंत हा वाईटच होणार आहे हे त्याला माहीत नव्हतं. झालं बा ती जोंबाजोंबी चालू. इकडं नुसतं किसिंग, इकडं डायरेक्ट शॉट, असा प्रकार असतो. तुम्हाला ते आतलं कळायचं नाही. ही जग असंची. तुम्हाला सांगतो या कपड्याच्या आत आहे ना सगळी बुंगळी. ही तर खरं आहे ना. फक्त लोकांचं कसं आहे, लोकांचं बघायचं वाकून आपलं दाखवून ठेवायचं, स्वतःचं काहीच सांगायचं नाही. लय बामठी हो, ज्या दुनियाच लय बामठी आहे. दिवसा एक वागत यात, दिवसा तर काही पडर इथं गावातले 7 वाजता गाठी वाजवायला देऊन देवाची देवीची. हां आणि अंधार तसा तोच दिवस जसा मावळण तसा यांचा वासनाचा खेळ चालू होता. आमची तर एक पुढारी असा 3 शॉट मारून घरी जातो 3 वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वर्षापासून. 70 वय काय करायचं आता. असे प्रकार असे लोक आहेत दुनियात. हां लय अवघड कार्यक्रम आहे. ह्या घटनेमध्ये त्यांचं पोरीचं चालू झालं. तर हा मारला होता खुश. आता सेकंड स्टेज पगार चालला होता सगळा. पगार काय नाही 2-3 हजार याला पगार सगळा ती रेखाबाईच घ्यायची. घरून आईचा फोन आला सावत्रायचा त्याच्या भरतच्या. म्हणजे भरत जरा इकडे. अरे मला तुला मी येतो, मला सुट्टी नाही मिळत, पण आई तुला एक सांगायचं होतं की मी जिथं राहतोय ना त्या मुलगी चांगली आहे, मला आवडलेली आहे आणि लग्न मला करण्याची लई इच्छा आहे तिच्याबरोबर. आणि तुझं काय म्हणणं आहे की तुला व्हॉट्सअपवर फोटो पाठवतो पाहिजे तिचा, तुझं काय म्हणणं आहे का. म्हणजे तू ज्या सुखात माझं सुख आहे, फक्त माणसं चांगली बघून घे. आईने आईचं काम बरोबर केलं. ती सावत्र असली तरी बाई सरळ होती. माणसं पारखून घे. बरोबर तसं काय अडचण नाही. पण मी तुला परत येताना घेऊन येईन इकडं आणि मग तुला दाखवीन सगळी परिस्थिती. तू राहायचं 1-2 दिवस इथं. तुला चालतंय. तू म्हणली आधी घरी आहे, माझं तुझ्याकडं काम आहे एक. ती आई म्हणली. हा गेला घरी. सुट्टीचं 1 दिवस आधीच 1 दिवस रजा, 2-3 दिवस जाऊन द्या म्हणला. घरी गेला. त्या आईने असे डोक्यात घातलं त्याच्या सावत्र आईने आणि ती बरोबर बी होतं. म्हणजे शेजारी बघ 8 माई वाघा इथे, आपल्याला बी पाणी नाही, पण 2 बोटावणी कदा अडचल ते आपल्याला. आपल्या गुरांना पाणी लागतं, याला तेवढं पाणी आपल्याकडं आहे. 1000-2000 लिटरची टाकी भरून एवढं पाणी तर आपल्याकडं आहे ना. म्हणले हां पोल्ट्री टाकायची सहज शक्य आहे म्हणले. पोल्ट्री टाकायची आपण 2000 पिल्लाची टाकू म्हणले पक्षाची आणि पूरक व्यवसाय बी होईल. मला काम मिळेल म्हणले. पूरक हाताखालीत माझ्या इथं पोल्ट्री आपल्या रानात आपण टाकू आणि हाईटवर उंच हवेशीर जागा अगदी. सरपंच ओळखीचा नारक दाखला लागतो, सगळं मिळेल. ये तू. काय सांगू तो मला त्याचं त्याच्या डोक्यात त्या पोल्ट्रीचा खाटका बसला. अरे मला साईड बिझनेस नंतर मला नोकरीत काय मजा नाही. एक पोल्ट्रीचं तिकडून नोकरी 2 वर्ष नोकरी केली तर 2-3 पोल्ट्री झाल्या तर मला काय ओकेच करा. मी लाख रुपये महिना कमीन मानला ह्याच्यामध्ये. हां आणि कष्ट करून कधी हृदय कर्जाट खाणार नाही आणि BP वाढणार नाही का. हालचाली रोज बदाम खाऊन जगल मला. हां पोरं म्हणजे जे डोक्यात धरलं होतं ते योग्य धरलं होतं, योग्य केलं होतं. मला पैसे माझ्याकडे आता 1.5 लाख रुपये शिल्लक आहेत. मला कुठे 1.5 लाख आहे. मालकीनीकडे आपलीच माणसं आहेत ती जास्तच. गेला पुण्याला आला आणि त्या रेखाबाईला म्हणला मला पोल्ट्री टाकायची, मला तुम्ही माझे पैसे द्या. बरोबर ठीक आहे. ही थोडी आतून सावध झाली. आता ही काय कात सुद्धा देत नसते याला. केसच होता ही तुम्हाला माहिती आहे आणि मला माहिती आहे, याला कुठं माहिती आहे. याचा लई विश्वास. म्हणले एक काम कर, माझ्या मुलीशी लग्न कर आणि मुलीशी लग्न करून तू आमचा घर जावाय हो. ही काय पैसे प्रॉपर्टी कोणाची मी कोणाला घेऊन देणार आहे, कोणालाच नाही घेऊन देणार.
माझ्याशी शारीरिक संबंध, मी सुख देते पोरगी पण सुख देते. बघा बाई, ही असली दुनिया आहे. पण पैसे काय मागू नको भाऊ, माझ्याकडून खर्च झाले, मी काय पैसे देऊ शकत नाही. चायला मला आज कुठं असतं काय, विश्वासघात मला इथं आज कुठं असतं काय, आज माहीत नाही. आता ह्याच्यात त्यांची थोडी वादावादी झाली, पण याच्यात त्याला रेखाबाईचा राग आला. आई आहे ना तुही, पण त्याचा जीव अडकला होता त्या पोरीत. पोरीला काय विसरायचं तयार नव्हता. राग राग मानला, मी चाललो गावाला. मानला मला काही जमणार नाही, मी पैशाची सोय करा तेव्हा मी माघारी येतो. बॅग भरली, आला परत गावाला. तो ह्या बिंदरोडला माजलगाव तालुक्यात सावत्राई पैसे. तरी त्यांचा 2 दिवसाला रोजचा फोन होता, फोन चालू होता. पुरी संघ फोन चालू होता. ती पुरीचा फोन काय तुम्हाला माहिती आहे कसला असतो. मला करमानान, मग तू दिसानान, तू बोल मायशीन, दुनियादारीन, जेवला कान हागला कान मुतला का, ह्याच्या पलीकडे काही नाही. तिला फ्लेवल्यांचं वेगळं असतं. पण ही जी रेखा आहे, ह्या रेखाला तू फोन करायचा, पैशाची सोय केली का, 2 टप्प्यात करून दे, लाख 1.5 लाख रुपये. ती काय कासरा लागून घे ना बा अंगाला. म्हणले पैसे नाही, मी सांगतो ते पर्याय करतो. हां, आता याच्याकडे यांनी डोकं काय लावलं, तब्बल 1 महिना 2 महिना 6 महिने हा तिथं राहिला. पण संबंध काय तुटले नाहीत त्यांचे. 6 महिने राहिल्यावर हा काय पैसे माहिती आहे ना, काय ह्याच्या डोक्यात बसले पोल्ट्री व्यवसाय. अशी गुंतागुंतीची केस झाली. त्याने तिला स्पष्ट धमकी दिली रेखाबाईला, की आता डोक्यावरून पाणी गेलंय, तू जर माझे पैसे नाही दिले, तुझा काटा काढल्याशिवाय राहणार, त्या पुरीचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. आता ही पोकाळ धमकी म्हणा कशी म्हणा, बाई सावध झाली. मी तिथं येऊन दिंगाला घालणार, तुझी आबरू घालवणार सगळीकडं, पाहिजे केससुद्धा करणार, 420चा गुन्हा टाकणार. 420चा गुन्हा फसवणुकीचा आहे. तुला काय करायचं ते, मला पैसे. ही एवढं डोक्यावरून पाणी जायला लागलंय. असं ह्या रेखाने पडत वाईट माणूस हमेशा वाईटच विचार करणार. तिने डोकं लावलं. शेत संपलं म्हणले. आता हे आपल्याला मारू शकतो, हाणू शकतो, याला आपण चांगलं वळखतो, आतून बाहेरून बोंगळा असताना पण, चांगला असताना पण. कारण तुम्ही 4-5 महिने 6 महिने एकत्र जर राहिले तर तुम्हाला बरंच दुसरा माणूस कसा आहे ओळखू येतो. काय केलं पाहिजे, मग येणे डोकं लावलं. एक रिक्षा चालक आहे दिनेश उपाध्ये, शरद शिंदे, हे 2 जण वाईट काम करणारे लोक आहेत. सुपारी घेणे, कुठं काय, कुठं दादागिरी करणारे. यांना कॉन्टॅक्ट केलं, त्यांना म्हणजे याला मारायचं आहे, मी पुण्यात बोलावते, त्याला तुम्ही मारून टाका. त्यांनी अजून 2-3 जोडी साथीदार, ते आत्ता फरार आहेत, ध्यानात ठेवा. यांना सुपारी दिली, काय किती रुपयाला दिली काय हे आपल्याला काही तपास नाही. पण सुपारी दिल्यानंतर बोलवा. दिवस उजाडलाय. आत्ता 15 दिवसापूर्वीची घटना, 17 जानेवारी 2025. म्हणली 50,000 जोडल्यात, घेऊन जा. याला वाटलं आपलं फाउंडेशन पुलटरचं होईल. आला 17 जानेवारीला. तो संध्याकाळी रोडने चाललेला असताना त्याला उडावला, त्याला पाडला, त्याच्यानंतर त्याची हत्या केली आणि त्यांनी दवाखान्यात रिक्षात घेऊन गेले हे गुन्हेगार. तिथं ते मयत म्हणून डिक्लेअर केलं डॉक्टरांनी, मेलाय माणूस. पण डॉक्टरांनी त्याच्याबद्दल शंका उपस्थित केली की ही केस मर्डर केस असू शकते. कारण वेळात काही बऱ्याच आतल्या गोष्टी असतात की अपघाती उडून मरणं, डोक्याला मार लागतो, कुठं खर्चाटतं, कुठं काय होतं, आणि गळा आवडणे वेगळी गोष्ट असते, किंवा डोक्यात दगडाने हाणणे वेगळी गोष्ट, एकाच जागेवर अनेक वार करणे वेगळी गोष्ट असते. ह्या बऱ्याच बारीक सारी गोष्टी आहेत. त्यांनी पोलिसाला पाहिजे केलं. पोलिसांनी तिथं जाऊन सगळं परिस्थिती ह्याचा खुनाचा गुन्हा दाखल केला. आता उचलले कोण बघा, ते पोरगी नाही उचलले, अल्पवयीने रेखाबाई, दिनेश उपाध्ये रिक्षा चालक आणि शरद शिंदे. अजून 3 आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध चालू आहे. 3 तर उचलली आणि खुनाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला आहे की आता ह्याच्यात कमीत कमी महिना सगळे पुरावे सगळ्या विषय मार्गी लागायला जाईल आणि त्याच्यानंतर केस स्टँड होईल. पण याच्यातून तुम्ही एक बोध घ्या, काय होता, काय करायला निघाला, काय झालं. त्याच्यामुळं प्रत्येकाने गावात किंवा सिटीत येताना विचार करून घ्यायचं की ही बाहेरचं जग कसं, तुमच्या गावासारखं जग नाही. गावात तुम्ही घरून निघाला बाहेर तर तुम्हाला 10 जण बोलते, काय कसं काय बरं चाललं काय असं तसं. गाड्या आपला गावच बरा, शेतीपूरक व्यवसाय कुठलाही टाका, कसाही टाका, गाया सोडून बरं, दुधा धंद्यात काय नाही. पण अशा प्रकारे एक होतकरू चांगल्या पोराचं वाट लागली आणि त्याचा बी मनाचा कंट्रोल सुटला होता. काय त्या बाई संग लपडं करायचं. पण तिने आता कलियुगी असंच चाललंय तुम्हाला सांगतो.
तिच्या आईला याचं खरं दुःख, कारण तिच्या लहान कच्च्या बच्चाला तिला आता सांभाळावं लागणार आहे आणि तिला नवरा नाही, मुलगाही होत करू, आता तोही गेला, सगळंच वाटलं झालं. अशी परिस्थिती आहे. भाग जर आवडला तर एक लाईक करायला काहीच हरकत नाही. रामकृष्ण हरी माऊली.